महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण ही व्याख्यानमाला सुरू केली. महाराष्ट्राच्या विविध पैलूंचा एक वेगळ्या पद्धतीचा आविष्कार लोकांसमोर घेऊन जाता यावा, हा यामागचा विचार. त्यामुळे या महाराष्ट्राचं एक जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे, तर्कवाद, बुद्धिवाद, हे आजच्या दिवशी आपल्याला नमूद करायला हवं, अधोरेखित करायला हवं. कारण हा दिवस म्हणला किंवा महाराष्ट्राच्या संदर्भातला कुठलाही सोहळा म्हणला की एक दोन गाणी निश्चित असतात. गर्दा महाराष्ट्र माझा आणि मग अंजन कांचन करवंदीच्या देशा वगैरे, दगडांच्या देशा वगैरे वगैरे. या दोन चारच ओळी अनेकांना माहिती असतात, पण त्याच्यामधला एक पुढचा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. त्या कवितेमध्ये गोविंदाग्रजांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा. हा प्रांत, हा प्रदेश, हा बुद्धीचा प्रांत आहे, हे एका अर्थाने गोविंदाग्रजांसारखे कवीने सुद्धा ते नमूद करून ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या बुद्धीच्या विविध पैलूंकडे महाराष्ट्राच्या नजरेतनं महाराष्ट्राने त्यात सगळ्याचं काय केलं हे बघणं मला खूप महत्वाचं वाटतं. खरं म्हणजे मानवी अनुभवंशशास्त्र जे असतात, अँथ्रोपोलॉजिस्ट म्हणतात त्याला, त्यांनी हे महाराष्ट्राचं एक वेगळेपण खरं म्हणजे त्या पद्धतीने संशोधन करायला हवं मला असं वाटतं. कारण इथली भूमी काहीतरी वेगळीच आहे. इथले संत सुद्धा, म्हणजे जगातल्या कुठल्याही संतांनी मला नाही वाटत की मूर्ख माणसांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. ते सुद्धा 78, म्हणजे त्याच्या बाहेरचं मूर्ख निघणं अवघड आहे. अशा स्वरूपाचा संत या महाराष्ट्रातच होऊन गेला. आणि त्यांची सुद्धा मांडणी कशी आहे किंवा एका ठिकाणी त्यांनी समर्थ रामदासांच्या विषयी सांगतो मी, संत म्हणलं की देवधर्म, पूजा अर्चा, नमस्कार, पाप पुण्य वगैरे त्यांनी उत्तरार्धातल्या आयुष्यातल्या किंवा जगण्यानंतरच्या उत्तरार्धाची काळजी घ्यावी अशा पद्धतीची सांगणे. पण रामदासांसारख्या संत, आता आपण जे काही या काळामध्ये कुंभमेळा किंवा तत्सम जे काही सगळे अनुभवतोय आणि त्याच्यातनं जे काही रोगराई वगैरे पसरली आहे, तर त्यावेळेला अशा या काळामध्ये रामदासांचा एक श्लोक मला असं वाटतं अगदी सांगायचा मोह मला आवरत नाहीये. जरी भक्षिता मिष्टान्न, किती सुंदर मांडणी आहे बघा. जरी भक्षिता मिष्टान्न काही विष्ठा काही वमन, जरी भक्षिता मिष्टान्न काही विष्ठा काही वमन, भगीरथीचे घेता जीवन. अगदी गंगा भागीरथीचे जरी जीवन म्हणजे पाणी, भगीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका. आता इतका करकरीत व्यवहारवाद सांगणारा संत या महाराष्ट्रातच होऊन गेला. किंवा तुकारामांचा तसाच दाखला देता येईल. ते एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, म्हणजे सध्या परीक्षा होणार की नाही, परीक्षा कशा घ्यायच्या वगैरे वगैरे ही सगळी चर्चा आपण करतोय. परीक्षांचं काय, विद्यार्थ्यांचं काय वगैरे वगैरे. तुकारामाने खूप सुंदर मांडून ठेवलेलं आहे. अर्थे विणा पाठांतर कासया करावे, अर्थे विणा पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. नुसतं घोकंपाठ करून मरणाऱ्या यांची पैदास करण्यात काय अर्थ आहे. हा असा संतमेळा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे. हे मला असं वाटतं की खूप महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या वेगळेपणातली जी काही वेचक नमुने सांगता येतील, त्यातला हा संतांचा वैशिष्ट्याचा भाग हा अतिशय महत्वाचा आहे. कारण त्याच्यावर आधारित महाराष्ट्राची पुढची मांडणी झालेली आहे. ऐसे संत झाले कळी, तोंडी तमाकूची नळी, भांग बुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. हे तुकाराम सांगतायत, म्हणजे संतांच्याच विषयीचं वर्णन करतायत. तर हे अशासाठी सांगितलं की महाराष्ट्राची जी नंतरची 20व्या शतकातली, 19व्या शतकातली जी काय तर्काधिष्ठित समाजाची बांधणी झाली, त्याचं मूळ मला असं वाटतं की या संत परंपरेच्या या अतिशय उदात्त बौद्धिक परंपरेमध्ये असावं, बौद्धिक मांडणीमध्ये असावं. हे अर्थातच 1680-1690 मध्ये हे सगळं संपून गेलं. शिवाजी महाराजांचं 1680 सालचं निधन आहे, त्याच्यानंतर रामदासांचं निधन आहे, तुकाराम, हे सगळे त्याच कालखंडात होऊन गेले. मग पुन्हा एकदा महाराष्ट्र हा अंधाऱ्या अशा स्वरूपाच्या कालखंडात सापडला. संभाजी महाराजांचं एक मध्येच विजेसारखं चमकून जाणं असेल, पहिल्या बाजीरावाची काही एक देदीप्यमान कारकीर्द असेल, म्हणजे अटके पार झेंडे लावण्यापर्यंतची जी असेल. पण 1761च्या पानिपतच्या युद्धानंतर महाराष्ट्र हा पुन्हा एकदा झोपला. आणि त्याला ती जी त्याची सत्वाची जाणीव आहे ती मला असं वाटतं की पुन्हा एकदा इंग्रजांच्या कालखंडानंतर मोठ्या प्रमाणावर झाली. आणि त्याच्यातही आपण एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की भारतावरती इंग्रजांचा अंमल, म्हणजे तेव्हा इंग्रज म्हणत नव्हतो त्याला, ईस्ट इंडिया कंपनी होती ती, इंग्रजांचा अंमल पूर्ण कधी झाला तुम्ही तारीखवर काढून बघा. हा तपशील मला लक्षात येईल की ज्या वेळेला पुण्याचा शनिवारवाडा पडला त्यावेळेला
इंग्रजांचा अंमल भारतावरती पूर्णपणे निर्माण झाला असं मानलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा की जोपर्यंत महाराष्ट्र पडत नव्हता तोपर्यंत या देशावरती इंग्रजांचं राज्य होऊ शकलं नाही. 1820 च्या खंडापर्यंत आपण आलेलो. 1761 साली पानिपत आणि तो सगळा काळ झाला. नंतर हे इंग्रजांचं राज्य भारतावरती स्थापन झालं. इंग्रजांनी देश ताब्यात घेतला, बळकावला, काही म्हणा तुम्ही. पण मुद्दा त्यातला असा आहे की तो सुद्धा म्हणजे महाराष्ट्र जोपर्यंत शरणागत होत नव्हता तोपर्यंत इंग्रज सुद्धा पूर्णपणे देशावरती अंमल गाजवू शकले नाहीत. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. त्या पाठोपाठ मग येते प्रबोधनाची चळवळ. मग ही मुळात अर्थातच इंग्रजी शिक्षणाच्या अंमलामुळे आली हे आपण मान्य करायला हवं. म्हणजे याची सुरुवात कुठे झाली तर सुरुवात अर्थातच राजाराम मोहन राय. आता राजाराम मोहन राय म्हटले की सतीची प्रथा वगैरे वगैरे हे सगळे मुद्दे आलेच. आणि त्या काळात लक्षात घ्या, राजाराम मोहन राय, राजा त्यांच्या एकंदर सांपत्तिक स्थितीमुळे त्यांना राजा म्हणतात. त्यांचं मूळ नाव राममोहन रॉय एवढंच होतं. अतिशय उमराव अशा मोठ्या घराण्याचे होते. जमीन जुमला होता. त्या काळात स्वतःच्या पैशाने इंग्लंड, अमेरिका, रशिया याचा दौरा ते करू शकले होते. म्हणजे लक्षात घ्या तुमची त्यांची सांपत्तिक स्थिती काय असू शकेल. तर असा आंग्ल विद्या विभूषित अशा स्वरूपाचा हा समाज सुधारक होता. आणि सतीची चाल वगैरे वगैरे ते सगळ्या आपल्याला माहिती आहे. पण म्हणजे त्याची सुरुवात भारतातल्या या एका चांगल्या अर्थाने प्रबोधनाची किंवा समाज सुधारणेची सुरुवात ही राजाराम मोहन राय यांच्यापासून होते हे आपण सगळेच मान्य करतो. राजाराम मोहन राय 1833 साली गेले. म्हणजे इंग्रजांचं राज्य जवळपास 13-14 वर्षाचं झालं नसेल पण राजाराम मोहन राय गेले. त्याच्या आधीपासून ही सगळी ती मांडणी ती करत होते आणि त्या अनुषंगाने आपली भूमिका घेत होते. त्याच्यानंतर 2 वर्षात तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे सतीची चाल, त्याच्या प्रथा, त्याला विरोध करणं वगैरे हे सगळं झाल्यानंतर त्यानंतर अवघ्या 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये या बुद्धी परंपरेचा पुन्हा एकदा म्हणजे रत्नागिरीला ती गंगा अवतरली वगैरे म्हणतात तशा स्वरूपाची महाराष्ट्रातली सुप्त अशा स्वरूपाची ही बुद्ध गंगा, बौद्धिक गंगा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजाराम मोहन राय यांच्यानंतर अवघ्या 2 वर्षात ती अवतरलेली आहे. आणि हे पुन्हा एकदा महत्वाचं म्हणजे जी करकरीत बुद्धिवाद सांगणारी संतांची पिढी महाराष्ट्रात होऊन गेली त्याच्यानंतर पुन्हा एकदा रानड्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर हा थंड गोळा होऊन पडलेला महाराष्ट्र तो पुन्हा एकदा चैतन्य त्याला आलं अर्थातच या समाज सुधारणेच्या माध्यमातून. तर ती परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. राजाराम मोहन राय यांच्यानंतर अवघ्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असा एक बुद्धिमान निपजला की ज्याने या तर्कवादाला एक वेगळीच गती दिली. त्याचं नाव बाळशास्त्री जांभेकर. जवळपास 30-35 वर्ष फक्त जगले. 1812 त्यांचा जन्म आहे आणि 1846 साली निधन पण त्यांचं झालं. त्या बाळशास्त्री जांभेकर म्हणले की एकाच कारणासाठी ते ओळखले जातात. ते दर्पण नावाचं त्यांनी साप्ताहिक सुरू केलं, वर्तमानपत्र सुरू केलं. त्याच्यामुळे मराठी पत्रकारितेचे अर्धव्यू किंवा जनक वगैरे या अर्थाने त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण एक सांगायला हवं की बाळशास्त्री जांभेकरांनी आयुष्यात जी काही मोठी कामं केली किंवा जी काही कामं केली त्यातलं सगळ्यात लहान काम म्हणजे दर्पण आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे दर्पणसाठी त्यांना ओळखणं हे म्हणजे बाळ गंगाधर टिळकांना फक्त मिशांसाठी ओळखणं इतक्या स्वरूपाचं ते हास्यास्पद कृत्य आहे. पण त्या अशा गोष्टी आपल्या समाजात घडतात. म्हणजे नंतरच्या काळात तो बुद्धिवाद आपला कसा हरपत चालला त्याचं हे एक लक्षण आहे. तर बाळशास्त्री जांभेकर हे प्राध्यापक होते. एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये शिकवायचे, गणित शिकवायचे, खगोलशास्त्र शिकवायचे, भौतिकशास्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ग्रीक पासनं, लॅटिन पासनं, फारसी, बंगाली, गुजराती, कन्नड इतक्या भाषा येत होत्या. आता इतक्या बहुभाषा कोविद व्यक्तीला फक्त एक मराठी वर्तमानपत्र काढल्यानंतर इंग्रजीमध्ये म्हणून ओळख ठेवणं त्यांचं हे मला असं वाटतं की एक कृतज्ञपणाचं लक्षण ठरेल. त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका घेतली. ते अर्थातच आंग्लविद्या विभूषित म्हणता येईल अशा स्वरूपाचे होते. त्यांनी पहिल्यांदा इंग्रजांच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. हा जो आपण हल्ली ब्रेन ड्रेन किंवा उलट्या स्वरूपाचा महसुलाचा किंवा बुद्धीचा प्रवाह भारताकडनं कसा परदेशात जातो ही जी सगळी भूमिका मांडतो त्याची पहिल्यांदा सुरुवात ही बाळशास्त्री जांभेकरांनी केली हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यावेळेला आणि त्यांचं वैशिष्ट्य असं की ते हे सांगत होते की तुम्ही इंग्रजी शिका. आता इंग्रजी वाघिणीचं दूध आहे वगैरे हे सगळं नंतर आलंच, म्हणजे काळाच्या ओघात त्याचा तपशील येईलच. पण बाळशास्त्री जांभेकरांची भूमिका होती की इंग्रजी शिका. कारण का तर इंग्रजी शिकल्यामुळे तुम्हाला इंग्रज कसे आपल्याला लुबाडतात हे अधिक चांगल्यापणाने कळू शकेल. आता हा एक वेगळा
महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बंगालामधले असतील, महाराष्ट्रामधले असतील, हा जो सगळा बुद्धिमान किंवा तो मध्यम वर्ग होता, तर हा सगळा इंग्रजी शिकण्यामुळे तयार झालेला होता, हे लक्षात घ्या. महात्मा फुलेंचा सुद्धा आपण उल्लेख करतो, कार्यगौरव त्याचा करणार आहोत. पंडिता रमाबाई असतील, रखमाबाई असतील, हे सगळ्यांच्या मध्ये एक समान मुद्दा आपण लक्षात ठेवायला हवा. हे सगळे उच्च विद्या विभूषित होते आणि उच्च विद्या विभूषित याचा अर्थ इंग्रजी शिकत होते. अतिशय जागतिक पातळीवरच्या वाङ्मयाचा, अभ्यासाचा, भाषेचा त्यांचा अनुभव होता. त्यातनं त्यांना ज्ञान प्राप्ती होत होती. या सगळ्यांची भूमिका अशीच आहे, हे म्हणजे अधोरेखित करायला हवं, असं हे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचं. त्याच्यातही परत गमतीचा भाग असा आहे की भले या देशातल्या समाज सुधारणेची सुरुवात ही बंगालमध्ये झाली असेल राजाराम मोहन राय यांच्यामुळे, पण नंतरच्या बंगालच्या समाज सुधारणेच्या परंपरेने किंवा तो जो एक प्रवाह होता त्याने धार्मिक वळण घेतलं, थिओसॉफिकल अंगाने, त्या अर्थाने तो गेला. पण महाराष्ट्रात मात्र असं झालं नाही. महाराष्ट्राचा बुद्धिवाद हा शुद्ध बुद्धिवाद, करकरीत बुद्धिवाद राहिला आणि त्याने बुद्धीच्या अंगानेच पुढचे जे काही मळे पिकवलेले तत्वज्ञानाचे, आपल्या ज्ञानाचे, हे बुद्धीच्या आधारे पिकवले. मग पश्चिम बंगालमधली मंडळी, मग स्वामी परमहंस किंवा आपल्याला सगळं माहिती आहे, हे धर्माच्या अंगाने गेले. महाराष्ट्रात तसं झालं नाही. आणि त्याची सुरुवात याचं कारण ही बाळशास्त्री जांभेकरांसारख्या करकरीत बुद्धिवादी व्यक्तीने केली. मुंबईमध्ये त्यावेळेला बाळशास्त्री, मुंबईचे हवामान खातं अनेकांना माहिती आहे, वेधशाळा अनेकांना माहिती आहे. त्या वेधशाळेच्या स्थापनेमध्ये बाळशास्त्री जांभेकरांचा वाटा होता. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. एन्सायक्लोपीडिया त्यांनी, म्हणजे ज्याला संदर्भ ग्रंथ म्हणता येईल, तर एन्सायक्लोपीडिक हिस्ट्री ऑफ इंग्लंड हा त्यांनी त्यावेळेला लिहिला. साहेबाला त्याच्या देशाचा अभ्यास करण्यासाठी एका मराठी अध्यापकानं, पत्रकारानं लिहिलेला ग्रंथ अभ्यासावा लागत होता. यावरून त्यांच्या बुद्धीची झेप आपल्याला लक्षात येईल. हिस्ट्री ऑफ इंडिया, मॅथमॅटिक्स बेस्ड ऑन झिरो, शून्याधारित गणिताचा अभ्यास. आता पत्रकारितेसाठीच त्यांना ओळखायचं असेल तर पत्रकार गणितामध्ये सहसा चांगला नसतो, म्हणून बाळशास्त्रींचा आपण अन्य जो परिचय आहे तो मला असं वाटतं लक्षात ठेवायला हवा. आणि त्यांची त्यावेळेला मुंबईमध्ये भाषणं होत, किंवा ज्याला आपण प्रचार म्हणणं योग्य ठरणार नाही, पण अशा प्रबोधनाच्या गप्पा मारणं, चळवळीचा भाग म्हणून, तर त्याच्यात कोण येऊन बसत होते? दादाभाई नौरोजींसारखी माणसं तर बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रवचनासाठी येऊन बसत होते. आता हे त्या काळचं लक्षात घेतलं वातावरण, आणि त्याच्यातही परत दादाभाई नौरोजींसारख्या उच्च विद्या, आंग्लविद्या विभूषित व्यक्तीचं शिक्षण, त्यांची बौद्धिक उंची लक्षात घेतली तर आपल्याला त्याचं महत्व लक्षात येईल. म्हणजे आजच्या मराठी माणसाच्या व्याख्यानाला मराठी माणसं सुद्धा येत नाहीत, त्यावेळेला पारशी माणसं, पारशी प्रगत व्यक्तींना बाळशास्त्री जांभेकरांना ऐकावं लागत होतं. त्यांनी त्यांची सुरुवात करून दिलेली आहे. हा तिथनं धागा सुरू होतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मग विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, एक 3 बंधू आहेत तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, भास्कर पांडुरंग तरखडकर आहेत, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे त्याच्यामध्ये आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, ते लोकहितवादी नावाने ओळखले जातात. हे सगळे इंग्रजी शिकत होते आणि इंग्रजी शिकून भाषिक ज्ञान, त्यातलं सुधारणेचं तत्वज्ञान हे मराठी भाषेमध्ये मांडत होते. हा पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आहे. यांचं इंग्रजी उत्तम होतं, इंग्रजीमध्ये लिहित होतेच, मराठीमध्येही लिहित होते. हल्ली मराठीमध्ये वर्तमानपत्रांना आम्हाला अडचण येते की इंग्रजीमध्ये लिहिणारी मराठी माणसं मराठीमध्ये लिहिता येत नाही असं छान कौतुकाने सांगतात. लाजिरवाणा भाग आहे, पण तो महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग नाही, हे आपण लक्षात घ्या. तो इतिहास हा मराठी भाषेच्या सुद्धा प्रेमाचा या मंडळींचा आहे. तर त्याची मांडणी खूप सुंदर पद्धतीने त्या काळामध्ये होत होती. लोकहितवादींची तुम्ही पत्र, शतपत्रे वगैरे काढून बघा तुम्ही, काय काय त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी लिहिलं की या हिंदू धर्माचं किंवा हिंदू धर्माच्या आचरण करणाऱ्यांचं पुढे काही बरं वाईट होऊ शकत नाही, फारशी काही त्यांची प्रगती होणार नाही. आता ही मांडणी त्या काळची आहे. म्हणजे मी आजच्या सुद्धा अनेक वर्तमानपत्राच्या संबंधितांना हे तितकंच्या तसंच्या तसं छापता येईल की नाही मला शंका वाटते. त्यांनी लिहिले की तुम्ही काय सांगणार आहात आपल्या बंधू बांधवांना, भगिनींना, आपल्या स्वधर्मीयांना. तर शेषशाही नागावरती तो विष्णू कसा पहुडलाय आणि तो कसा आराम करतोय, किंवा त्याचं जगरराहाटी तो कशी नियंत्रण करतोय. आणि त्यांनी दिले की या असं तुम्ही हे सांगताय, पण त्याच वेळेला ही पाश्चात्य जग आहे, हे आधुनिक शास्त्राचा अवलंब करतंय, आधुनिक शास्त्र शिकतंय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अशा अनेक शास्त्रांचा त्यांचा परिचय आहे, अर्थशास्त्राचा ही माणसं स्वतःला अवगत करून घेत आहेत. हे सगळं आपल्या भाषिकांना सांगायला हवं.
अशी या मंडळींची ठाम भूमिका होती, ठाम समज होता त्यांचा, आणि त्या त्या समजाला निर्भीडपणे ते मांडत होते. तशाच पद्धतीनं लिहित होते. विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, गोपाळ हरी देशमुख असतील, पंडित विष्णू परशुराम शास्त्री नावाचे एक विद्वान होऊन गेले. 1827 1876 हा त्यांचा कालखंड आहे. भांडारकर, पुण्याचं भांडारकर संस्था म्हणून तरी अनेकांना ते नाव माहिती असेल, ते या कालखंडातले. नारायण महादेव परमानंद, स्वामी परमानंद त्यांना म्हणायचे, मामा परमानंद, ते या कालखंडातले. महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो, ते या कालखंडातले. हा सगळा म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढे सगळे बुद्धिमान एकाच कालखंडात का झाले. म्हणजे ते थोडेसे टप्प्याटप्प्याने झाले असते, काही 10 वर्षांनी, 5 वर्षांनी, 20 वर्षांनी, तर आपलं भलं झालं असतं, पण सगळे एकाच काळात होऊन गेले ते. आणि हा काळ सुद्धा कसा आहे की 19व्या शतकाची पहाटेपर्यंतचा काळ आहे हा. आणि तो यांच्या बुद्धी कौशल्याने इतका झळाळून जातो की थक्क व्हायला होतं आपल्याला. यांच्या प्रज्ञेला, यांच्या प्रतिभेला एकही विषय वर्ज्य नाहीये. म्हणजे खरं म्हणजे 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्म आहे. हा कालखंड असा आहे की त्यावेळेला युरोपमधली रेनेसा ज्याला म्हणतात, पुनरुत्थानाची चळवळ, ही सुरू झालेली होती, मध्यावरती होती. म्हणजे गॅलिलिओ होऊन गेलेला होता 1530-1540च्या आसपास. तर त्याचं विज्ञानविषयक तत्वज्ञान मांडणी झालेली होती. मिकेल एंजेलो होऊन गेला. लिओनार्दो दा विंचीनी विमानाचं चित्र, रेखाचित्र मांडून झालेलं होतं. विज्ञान, तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कला, या सगळ्या अंगाने युरोप बहरत होता. त्यावेळेला आपण पारतंत्र्यामध्ये शिरत होतो. शिवाजी महाराजांचा अंत ही त्याची सगळ्याची सुरुवात आहे. आणि या मगाशी जो संत वाङ्मयाचा उल्लेख केला, तो सुद्धा आपण यासाठी महत्वाचा की याच प्रांतामध्ये, म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एवढा सगळा, तेव्हा तर अफगाणिस्तान वगैरे सुद्धा, पाकिस्तान वगैरे सुद्धा भारताचा भाग होता. पण याच कालखंडामध्ये, याच भूभागामध्ये असा एक इसम होऊन गेला की ज्याला असं वाटलं आपलं स्वतःचं स्वराज्य असायला हवं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य असायला हवं. मग हिंदवी स्वराज्य म्हणून आपण शिवाजी महाराजांचा गौरव करतो, त्यांचं कौतुक करतो. त्या हिंदवीचा अर्थ हल्ली धर्माच्या अंगाने काढला जातो, तो मला वाटतं सोडून देतो, चुकीचाच अर्थ आहे. हिंदवी याचा अर्थ नेटिव्ह, याचा अर्थ हिंदुस्थानच्या भूमीत जन्माला आलेलं स्थानिक, म्हणजे त्या अर्थाने ते हिंदवी स्वराज्य आहे. कारण शिवाजी महाराजांचा बराचसा काळ हा स्वधर्मीयांची, स्वकीयांची लढण्यातच गेला. त्यामुळे शिवाजी महाराजांकडे सतत आपलं हिंदू मुसलमान या अंगाने बघण्याचं चूक आपण करायला नको. प्रबोधनाच्या अंगाने विचार करायचा असेल तर शिवाजी महाराजांचं तसं मूल्यमापन व्हायला हवं, जे कुरुंदकर सारख्यांनी अतिशय सुंदरपणे करून ठेवलेलं, किंवा जदुनाथ सरकारांनी त्यांची मांडणी फार ताकदीने केलेली आहे. म्हणजे हिंदूंमधला शेवटचा प्रेषित अशा अर्थाचं त्याचं वर्णन जदुनाथ सरकारांनी करून ठेवलेलं आहे. बंगाली होते, त्यांना बंगाली अर्थातच एक जाज्वल्य अभिमान होता. सांगायचा मुद्दा की याच भूमीमध्ये हे सगळे एकत्र निपजले. जी भूमी ही शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या असतानंतर आणि थोडासा एक पहिल्या बाजीरावाचा अपवाद सोडला तर शांत होत गेली. तिचा धागा ज्वालामुखी जसा प्रगट व्हावा तसा तो ज्वालामुखी, बुद्धीचा ज्वालामुखी पुन्हा याच प्रांतामध्ये प्रगटला. भाषास्त्री जांभेकरांपासून जी सगळी जी परंपरा सुरू झाली, त्या परंपरेचा एक धागा, एक मोठा स्रोत ज्याला म्हणता येईल, मोठा प्रवाह या महाराष्ट्राच्या भूमीत निपजला. आता त्याचं शिंपण, या बुद्धीचं शिंपण आपल्या संतांनी केलेलं होतं, शिवाजी महाराजांसारख्या कर्तृत्वानी केलेलं होतं. याच भूमीमध्ये इसवी सनाच्या त्या शतकामध्ये, 6व्या-7व्या शतकामध्ये गौतमीपुत्र षटकर्णी सारखा एक सामर्थ्यवान राजा होऊन गेला होता. दुर्दैवाने आपल्याला त्याची ओळख नाहीये, त्याचा परिचय नाहीये. खरं म्हणजे त्याचं साम्राज्य हे सम्राट अशोकाच्या साम्राज्यापेक्षा मोठं होतं. पण या देशाचा इतिहास दुर्दैवाने उत्तरेच्या नजरेतनं बघायची सवय आपल्याला लागलेली आहे. त्यामुळे अशोकाचं कौतुक जास्त होतं, सम्राट अशोकाचं. गौतमीपुत्र षटकर्णी आपल्याला अनेकांना माहिती नसतो. तर मुद्दा असा की ही जी बुद्धीची परंपरा आहे ही सातत्यानं या राज्यामध्ये जमिनी खालनं म्हणावं वाटलं तर तशी ती होती. तिला एकदा इंग्रजांच्या राजवटीमध्ये एक मोठा वाव मिळाला आणि ती मोठी ताकदीने पुन्हा एकदा उफाळून आली. हे सगळे समाज सुधारक हे त्या कालखंडात होऊन गेले आणि सगळे बुद्धीच्या अंगाने समाजाची मशागत करणारे होते. हा यातला एक महत्वाचा भाग. त्याच महत्वाच्या कालखंडामध्ये एक अतिशय ऐतिहासिक म्हणता येईल अशा स्वरूपाची घटना 1857 साली घडली.
आता 1857 साल असा जेव्हा जेव्हा उल्लेख करतो त्या झोपेत सुद्धा आपल्याला एकच गोष्ट पटकन आठवते, तात्या टोपे झाशीची राणी वगैरे वगैरे. ते आहेच पहिलेच ते स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्ध किंवा बंड जे काय म्हणाल ते त्या कालखंडात त्या वर्षात घडलेलं, त्यामुळे 1857 महत्वाचं आहे. पण 1857 त्यापेक्षा एका महत्वाच्या कारणासाठी महत्वाचं आहे. ते त्याच्याही पेक्षा का महत्वाचं आहे याचं कारण या देशामध्ये त्यावेळेला या वर्षी विद्यापीठांची स्थापना झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 सालची आहे. मद्रास विद्यापीठाची स्थापना 1857 सालची आहे. कलकत्ता विद्यापीठाची स्थापना 1857 सालची आहे. 1857 साली या सगळ्या देशातल्या एका बुद्धी परंपरेला मोठा आकार मिळेल अशी व्यवस्था इंग्रजांच्या या शिक्षणामुळे झाली. 1857 1880 हा कालखंड पुन्हा एकदा अतिशय महत्वाचा आहे, कारण मग त्या कालखंडामध्ये केसरीचा जन्म झाला, लोकमान्य टिळकांचा उगम आहे, आगरकरांचा उगम आहे, आणि या मालिकेमध्ये बरंच काही काही घडत गेलं. आपण त्या सगळ्याला स्पर्श करत जाऊ. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आगरकरांचा वाटा महत्वाचा ठरतो. आगरकरांचा वाटा हा फक्त महाराष्ट्राच्या साठी महत्वाचा नाही. आगरकरांचा वाटा हा देशाच्या समाज प्रबोधनाच्या चळवळीसाठी किंवा समाज प्रबोधनाच्या इतिहासातला महत्वाचा वाटा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि असं जेव्हा मी विधान करतो त्याच्यामध्ये कोणताही महाराष्ट्राभिमान म्हणजे वगैरे वगैरे गर्व से कहो या पद्धतीने हे विधान करत नाहीये. हे पूर्णपणे तर्कावरती, माहितीवरती आणि तपशिलावरती आधारित विधान आहे. आगरकरांची भूमिका ही देशाच्या प्रबोधनासाठी महत्वाची आहे, कारण हा माणूस हा देशातला पहिला असा विचारवंत आहे, देशातला पहिला असा विचारवंत आहे की ज्याने ठामपणाने धर्म आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही असं लिहिलं, अशी भूमिका घेतली आणि ती वारंवार मांडली. म्हणजे सर्वसाधारणपणे सामान्य माणसाच्या भावनेच्या खेळामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये धर्माचं महत्व ठसठशीतपणे अधोरेखित व्हावं किंवा बिंबवावं म्हणून नेहमीप्रमाणे अनेकदा धर्म हा किती महत्वाचा आहे असं सांगितलं जातं. नैतिकतेसाठी, माणसाचं चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगलं किंवा इतरांविषयी सत्प्रवृत्ती असणं. आगरकर हा पहिला विचारवंत देशामधला असा आहे की ज्यांनी ठामपणाने लिहिलं की धर्माचा आणि नैतिकतेचा काहीही संबंध नाही. अधर्मी माणूस सुद्धा नैतिक असू शकतो आणि नैतिकता पाळणारा माणूस सुद्धा कुधर्माचा जे काय व्हायला हवं किंवा त्यांनी करू नये ते करायला हवं ते करणारा असू शकतो. ही खूप महत्वाची भाग आहे, कारण देशातली पुढची सगळी जी चळवळ आहे ना प्रबोधनाची ती या भूमीत झाली. याचं कारण हा असा विचारवंत त्या काळात होऊन गेला. म्हणजे तुम्ही काळ लक्षात घ्या, अतिशय सनातनी वातावरणामध्ये म्हणजे समुद्र ओलांडणं सुद्धा पाप आहे अशा कालखंडामध्ये आगरकरांसारखा एक माणूस पुण्यासारख्या भूमीमध्ये जन्माला येतो. जन्माला नाही येत पुण्याला, तो दुसरीकडे जन्मतात ते, पण पुण्यासारख्या कर्मभूमीमध्ये आपली भूमिका मांडतो आणि त्याचा आपण म्हणजे आदरही करण्या इतपत हे आपल्या लक्षात असू नये, हे खूप दुर्दैवी आहे. हा मुद्दा त्यांच्यासाठी त्याच्यामुळे खूप महत्वाचा आहे. त्याच कालखंडामध्ये गोपाळकृष्ण गोखले होऊन गेले. त्याच कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे होऊन गेलेले आहेत. 1827 सालचा त्यांचा जन्म आहे. पुन्हा एकदा हा शिक्षणाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा, कारण त्यांचं सुद्धा मिशनरी शाळेमधलं शिक्षण आहे. आधुनिक शिक्षणाचा त्यांना त्यांचं त्या पद्धतीनं शिक्षण मिळालेलं आहे. त्यांना तो ध्यास होता, त्यांना ते मिळालं. आणि तुम्ही लक्षात घ्या, आपण शेतकऱ्यांचा असूड लिहिणारा अतिशय सुंदर मराठीमध्ये भूमिका मांडणाऱ्या या क्रियाशील विचारवंतावरती प्रभाव कुणाचा होता? थॉमस पेन सारख्या विचारवंताचा प्रभाव होता. म्हणजे त्यांचं ते त्या पद्धती ग्रामीण पद्धतीचं दिसणं, खांद्यावरती घोंगडं वगैरे वगैरे हे आपल्याला माहिती आहे. पण ज्योतिबा फुले हे जागतिक तत्वज्ञानाचा किंवा त्या बौद्धिक वाङ्मयाचा अभ्यास करू इच्छिलेला क्रियाशील विचारवंत होता. त्याच्यामुळे त्यांनी ही जी भूमिका घेतली त्याच्यामधला तो हा बुद्धीच्या परंपरेचा धागा आपण लक्षात घ्यायला हवा. नगरला गेलेले असताना मिशनऱ्यांच्या शाळेला भेट दिल्यानंतर त्यांना अशा पद्धतीच्या शाळा आपल्याला सुरू करायला हव्यात असं वाटलं. हे खूप मोठी घटना आहे. आता खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर स्त्री शिक्षणाची किंवा स्त्रियांच्या प्रगतीची किंवा स्त्रियांच्या उद्धाराची, अतिशय वाईट शब्द आहे पण तो इतिहासात अनेकदा वापरला जातो, त्याची सुरुवात जर बंगालमध्ये झाली असं मानलं राजाराम मोहन राय यांची. पण त्या बंगालमध्ये स्त्री शिक्षण सुरू झालं नाही हे लक्षात घ्या. स्त्री शिक्षणाचा
पाया महाराष्ट्रात घातला गेला आणि ते सुद्धा एका म्हणजे शिक्षणाशी संबंधित, म्हणजे मित्राच्या लग्नाला ते गेले होते पुण्यामध्ये एकदा. तो मित्र ब्राह्मण होता आणि त्या लग्नात त्यांना जी वागणूक मिळाली त्याच्यानंतर त्यांची जी भूमिका ब्राह्मण्याविषयीची तयार झाली आणि समाज सुधारणेच्या अनुषंगाने तयार झाली, ती याचं हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. आता तो ब्राह्मण्य आणि तो सगळा अनुभव तो दुर्दैवी आहे, निश्चितच त्याचं काही कौतुक करावं असा भाग तो निश्चितच नाहीये. पण स्त्री शिक्षणाची ही जी सगळी चळवळ सुरू झाली ती महाराष्ट्रात झालेली आहे. खरं म्हणजे तसं तर्काने ती बंगालमध्ये यायला हवी. राजाराम मोहन राय यांचं तर कार्य बंगालमध्ये, पण ती महाराष्ट्रामध्ये झाली. हा महाराष्ट्राच्या भूमीचा मोठेपणा आहे. महाराष्ट्रातच होऊ शकलं का? पुढे महर्षी धोंडो केशव कर्व्यांपर्यंत हा धागा आपल्याला नेता येऊ शकतो, तो महाराष्ट्रातलाच आहे. हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा. या कालखंडामध्ये आणखी एक 2 महिलांचा आपण कौतुकाने उल्लेख करायला हवा. एक मुंबईच्या आहेत, एक पुण्याच्या आहेत. अर्थात भौगोलिक वाटा सारखा व्हावा म्हणून ही नावं मी घेतली नाहीत, म्हणजे पुणेकरांना वाईट वाटू नये किंवा मुंबईकरांना वाईट वाटू नये वगैरे या अर्थाने नाहीये. त्यांच्या खरोखर जन्मभूमी कर्मभूमी मुंबईचीच होती. एक अर्थातच अनेकांना माहिती असतील आनंदीबाई जोशी. 1865 ते 1887, अगदी 22-1 वर्ष त्यांचं आयुष्य होतं. त्याच कालखंडामध्ये मुंबईमध्ये त्यांच्या आधी 1 वर्ष जन्माला आलेली मुलगी, तिचं नाव रखमाबाई राऊत ही त्यांची ओळख आहे. सावत्र वडील त्यांचे लवकर गेले. त्यांचे आईने दुसरा विवाह केला. अतिशय त्यांचे ते दुसरे पती होते, अत्यंत सहृदयी पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी या मुलीला म्हणजे भली ती दुसऱ्या म्हणजे आपल्या पत्नीच्या आधीच्या पतीपासून झालेली असेल पण पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळ केला आणि तिची बौद्धिक वाढ व्हावी यासाठी अतोनात प्रयत्न केले. आता यांचा दाखला मी का देतोय हे लक्षात घ्यायला हवं. तर या रखमाबाईंचं लग्न 1864 सालचा जन्म, म्हणजे तुम्ही 1875 साली त्यांचं लग्न झालं. 11 वर्षाच्या त्या होत्या. आता 11 वर्षाची मुलगी, त्यावेळेला पद्धत अशी होती की ती वयाने मोठी झाली की मग लग्न लहानपणीच व्हायचं, वयाने मोठी झाली की मग नवऱ्याच्या घरी जायची. तर हा यांच्या बाबतीमध्ये झालं असं की त्यांनी घर जावई केला. नवरा अर्थातच म्हणजे रखमाबाईंचा नवरा, त्याला घर जावई म्हणून त्यांनी ठेवलं तिथे. तसं ठेवण्यामध्ये नातेवाईकच होता, मामाचा मुलगा होता त्यांच्या, तेव्हा पद्धत होती ती अशी. तर त्याचा विचार काय होता त्या रखमाबाईंच्या वडिलांचा की हा त्याच्यातनं एक सुजाण नागरिक चांगला पुरुष तयार व्हावा, अशा अर्थाने त्यांनी त्याला सांगितलं की त्याला चांगलाही शिक्षण मिळेल, आपली मुलगीही शिकते. त्यावेळेला ते मुलीला शिकवत होते. हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 1875 सालचा हा किस्सा आहे. तर दुर्दैवाने हा काही 6वीच्या पुढे काही शिकला नाही, हिचा रखमाबाईंचा जो नवरा होता तो. पण तो बुद्धीने शिकला नसेल, शरीराने वाढलेला, अर्थातच शारीरिक वाढ जी काही होते ती झालेलीच होती. म्हणजे माणसं नापास झाली परीक्षेमध्ये म्हणून शरीराने वाढत नाही तसं नाही, बुद्धीने वाढत नसतील पण शरीराने वाढतात असतील. तसंच याचं होतं का हा ती पत्नीच्या शरीरावरती, कारण ती तोपर्यंत त्यांची लग्नाची पत्नी झालेली होती, तर शरीरावरती हक्क सांगायला लागला. तुम्ही कल्पना करा हे काय वातावरण असेल आणि हा कुठला काळ असेल आणि त्या काळातली माणसं किती स्वतःच्या बुद्धीच्या निष्ठेविषयी किती जागरूक असते. म्हणजे सांगताना सुद्धा इतकं उदात्त वाटतं हे. तर ते त्या काळात हे कसं सहन झालं असेल किंवा काय केलं असेल. तर त्याच्या म्हणजे रखमाबाईंच्या वडिलांनी भूमिका घेतली, नाही ही जोपर्यंत वयाने मोठी होत नाही आणि जोपर्यंत तिला वाटत नाही तोपर्यंत शरीर संबंध होणार नाही. आता या महाराष्ट्रामध्ये मुलगी नवऱ्या घरी गेली म्हणजे ती आपल्याला संपली वगैरे अशा पद्धतीच्या अजागळ खुळचट आणि अतिशय दुर्दैवी कल्पना अलीकडच्या काळापर्यंत राबवलेल्या जात असताना 1875 साली एक वडील असं म्हणतो की माझ्या मुलीला जोपर्यंत वाटत नाही, तिची जोपर्यंत तयारी होत नाही आणि ती जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत तिच्या शरीरातला स्पर्श करायचा अधिकार दुसऱ्या कोणावरती नाही, भले तो तिचा नवरा असेल. तर ही भूमिका त्यावेळेला खूप गाजली, खूप वादग्रस्त झाली. हा नवरा बंड करून उठला, माझं लग्न झालंय म्हणाल, तुम्ही कोण, इतर कोण याला विरोध करणार आहे. पण तिचे वडील बदले नाहीत, त्या रखमाबाई बधायचा प्रश्नच नव्हता. प्रकरण गाजलं त्यावेळेला, खूप गाजलं. वर्तमानपत्रांमध्ये त्याला वाचा फुटले. टाइम्स ऑफ इंडियाने त्यावेळेला दखल घेतली. बाई बधायला तयार नव्हत्या. बाई म्हणतात येणार नाही, लहान मुलगी होती ती.
11 वर्षाची असेल तोपर्यंत 14-15 वर्षाच्या त्या झालेल्या होत्या. कोर्टामध्ये गेलं प्रकरण. मुंबई उच्च न्यायालय होतं, बॉम्बे हायकोर्ट. सुप्रीम कोर्ट वगैरे जन्माला काही यायचा प्रश्न नव्हता, बॉम्बे हायकोर्ट होतं. बॉम्बे हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि हायकोर्टाने अशी भूमिका घेतली, हा धर्माचा प्रश्न आहे. हिंदू धर्मानुसार तिचं लग्न झालेलं आहे. हिंदू धर्मानुसार तिचं लग्न झालेलं असेल तर हिंदू धर्मानुसार लग्न झाल्यानंतर पत्नीच्या शरीरावरती पतीचा अधिकार असतो. या न्यायानं तिच्या शरीरावरती पतीचा अधिकार आहे. सबब नवऱ्याची जी मागणी आहे तिच्या शरीर सुखाची, ती मान्य करायला हवी. तरी सुद्धा ही मुलगी आणि तिचे वडील बदले नाहीत. तिने हे प्रकरण, आणि त्यावेळेला तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र दुभंग लावता. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर असे एकापेक्षा एक तगडे, विचारवंत, प्रज्ञावंत आणि अतिशय बुद्धिमान लोक या मुलीच्या बाजूला उभे राहिले, मुलीच्या मागे उभे राहिले आणि तिला सांगितलं, नाही तुझं म्हणणं बरोबर आहे. तिला विरोध करणाऱ्यांमध्ये किंवा नवऱ्याची बाजू घेणाऱ्यांमध्ये लोकमान्य टिळक होते त्यावेळेला. त्यांचं म्हणणं होतं की धर्माचा प्रश्न आहे, आपण कायद्याच्या अंगाने त्याला हाताळायला नको. हा इतिहास झाला. तर या वातावरणामध्ये महाराष्ट्र दुभंगला आणि त्या दुभंगण्याचा तो जो वाद आहे, हा जो दुभंग झाला तर तो वाद या मुलीनं कुणाकडे नेला? व्हिक्टोरिया राणीकडे नेला. राणीला पत्र लिहिलं या मुलीनं की तुमच्या देशामध्ये किंवा तुमच्या संदर्भात जर असा काही प्रश्न झाला तर तुम्ही कोणाची भूमिका कोणाच्या भूमिकेला पाठिंबा द्याल, कोणाची भूमिका मान्य कराल, स्त्रीच्या शरीरावरती हक्क कोणाचा असायला हवा. कौतुकाचा भाग असा की महाराणी व्हिक्टोरियानं तोपर्यंत अर्थात पारतंत्र्यात होता तरी सुद्धा आपल्या एखाद्या देशामधल्या, राष्ट्रकुलातल्या एखाद्या आपल्या गुलामी देशामधल्या एखाद्या शहरामधल्या एखाद्या तरुणीची मागणी म्हणून तिने दुर्लक्ष केलं नाही. राणीने ही मागणी मान्य केली आणि तिचं म्हणणं बरोबर आहे असा निवाडा दिला. त्याच्यामधनच महाराष्ट्रामध्ये संमती वयाचा कायदा मंजूर झाला. मुलींचा त्या अगदीच लहान ते वय होतं ते वाढलं, ते काय तेव्हा लगेच 21 झालं 18 झालं असं नाही, पण एक 4 वर्षांनी वाढलं. पण सांगायचा मुद्दा यातला का की हा लढा महाराष्ट्रातल्या मराठी एका मुलीनं दिलेला आहे. महाराष्ट्राची तर्कवादाची परंपरा किती उदात्त आहे हे याच्यावरनं दिसेल. त्याच कालखंडामध्ये एक मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये, इंग्रजी मिशनरीकडे किंवा इंग्रजी शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. 1883 साली त्या अमेरिकेला गेल्या. पुण्यातनं आनंदीबाई जोशी कलकत्त्याहून गेल्या. त्या 1880 साली 1887 साली त्यांचं निधन आहे. आल्यानंतर त्यांना काही फार मिळालं नाही शिकायला किंवा शिकलेले जे काही होत्या त्याचा ज्ञान इथे प्रसारित करायला. पण त्या डॉक्टर झाल्या. कागदोपत्री आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्या महाराष्ट्रात का निपजल्या हे आपण लक्षात घ्यायला हवं. गोपाळराव जोशी त्यांचा ते अतिशय चक्रम म्हणून विख्यात होते, पण तरी सुद्धा त्यांनी तिला पाठिंबा दिला. आणि ज्या कालखंडामध्ये समुद्र ओलांडून जाणं हे पाप मानलं जात होतं, त्या कालखंडात ही बाई 7 समुद्रापार शिक्षणाला गेली. हे अतिशय मोठं यश आहे या सगळ्या भूमीचं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. याच कालखंडामध्ये असा आणखी एक प्रज्ञावान होऊन गेला, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. ज्याचं अनुकरण करावं असं किंवा ज्याच्या नावाने आपल्याला ओळखलं जावं असं पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांना सुद्धा वाटत होतं. त्याचं नाव गोपाळकृष्ण गोखले. 1905 साली त्यांनी त्यांच्या संस्थेची, भारत सेवक समाजाची स्थापना केली. 1905 साल हे खूपच महत्वाचं आहे. 1905 सालीच बंगालची फाळणी झाली, त्याच्यानंतर पाठोपाठ मुस्लिम लीगची स्थापना झाली. या कालखंडामध्ये गोखले असं एक दिव्य स्वप्न बघत होते. त्याच्यानंतर अगदी 1-2 वर्षात त्यांना इंग्लंडला, केम्ब्रिजला भाषण करायची संधी मिळालेली आहे. हे सांगणं सुद्धा इतकं अभिमानास्पद, कौतुकास्पद आहे. त्यांच्या भाषणाला केन्स आलेले होते. जॉन मेनार्ड केन्स सारखा अर्थतज्ञ आलेला होता आणि त्यांनी असं नमूद करून ठेवलेलं आहे की भारतातल्या या तरुणाच्या बुद्धिमानतेकडे लक्ष द्यायला हवं. हा एक फार मोठा विचारवंत भारतामधला हा तरुण उद्याचा विचारवंत आहे, अशा स्वरूपाची भावना जॉन मेनार्ड केन्स यांना केम्ब्रिजमधल्या त्यांच्या भाषणाने व्यक्त करावीशी वाटली, त्यांचं भाषण ऐकून व्यक्त करावीशी वाटली. आणि हे इथले जे पुण्यामध्ये होते, इंग्लंडला जाऊन केम्ब्रिजमध्ये शिकवत होते, भाषणं देत होते, लक्ष होतं त्यांचं दक्षिण आफ्रिकेतल्या एका तरुणाच्या चळवळीकडे. त्या तरुणाचं नाव मोहनदास करमचंद गांधी.
गांधी दक्षिण आफ्रिकेमध्ये जी काही चळवळ करत होते किंवा लढा देत होते, त्या लढ्याला बौद्धिक आणि नैतिक अधिष्ठान देण्याचं आणि त्याला एका छान चौकटीमध्ये बसवण्याचं पुण्यकर्म गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेलं. म्हणून गांधींना तुम्ही लक्षात घ्या, गांधी स्वतः आणि त्यांनी नमूद केलेल्या त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांची अनेक भाषणं आहेत की जिथे त्यांनी गोपाळकृष्ण गोखले आपले गुरु असा उल्लेख केलेला आहे. आणि गांधींना तिथे मदत मिळावी, म्हणजे हा इतका सुंदर काळ आहे हा. गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये मदत मिळावी म्हणून गोपाळकृष्ण गोखलेंनी शब्द कोणाकडे टाकला? सर रतन टाटा यांच्याकडे. म्हणजे थोरल्या टाटांचे 2 चिरंजीव, त्यातल्या हा धाकटा सर रतन टाटा नावाने ते ओळखले जातात. तर म्हणजे जे जमशेदजी टाटा त्यांची 2 मुलं जी आहेत त्यातला हा धाकटा. तर टाटांनी गांधींना दक्षिण आफ्रिकेत मदत द्यावी अशी इच्छा गोपाळकृष्ण गोखले यांनी व्यक्त केली आणि ती टाटांनी पुरवली. म्हणजे काय ह्या बुद्धिमानांचं क्षेत्र असेल, वर्तुळ असेल, या खरंच आपण लक्षात घ्यायला हवं. तर याच कालखंडामध्ये म्हणजे नंतर त्यांची मांडणी इतकी उत्कृष्ट झालेली आहे. भारतातला हा एकमेव असा विचारवंत आहे गोपाळकृष्ण गोखले की ज्याचे 2 विद्यार्थी किंवा काय चेले किंवा ते काय म्हणायचं ते म्हणा, हे कट्टर शत्रू नंतर बनले एकमेकांचे. त्या दोघांचे देश एकमेकांचे कट्टर वैरी बनले, पण या दोघांचेही आदर्श मात्र गोपाळकृष्ण गोखले राहिलेले आहेत. म्हणजे जिनाने असं लिहून ठेवलेलं आहे की मला मुसलमानांमधलं गोखले व्हायचंय. याच्या इतकं प्रमाणपत्र असू शकत नाही कुठलं. बुद्धिमानतेच्या एखाद्याच्या सलाम करणं याच्या इतकं उदात्त आणि त्यांच्या मोठेपणाला सलाम करणारं प्रमाणपत्र असू शकत नाही. तर तेही इथलेच आहेत त्या कालखंडामध्ये. आणि दुर्दैवाने 1915 मध्ये गोपाळकृष्ण गोखले गेले आणि 1920 साली गांधी भारतामध्ये परत आले. 1920 साल आणखी एकासाठी महत्वाचं आहे की अर्थातच त्या टिळकांचं निधन आहे त्या वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण लक्षात घ्यायला हवा असा भाग कुठला की जोपर्यंत टिळक हयात होते तोपर्यंत देशाच्या राजकारणाची राजधानी ही पुणे होती. राजधानी म्हणजे ती भौगोलिक दृष्ट्या कलकत्त्यासारखी किंवा दिल्लीसारखी तिला दर्जा दिला गेलेला नसेल, पण राजकारणाचं केंद्र हे पुणे होतं. पुण्यात काय चाललंय किंवा टिळक काय करतायत, टिळकांची भूमिका काय, हा याचा वेध हा जगातनं घेतला जात होता. टिळकांच्या भूमिकेकडे इंग्रजांचं लक्ष असायचं, अनेकांचं लक्ष असायचं. इंटरनेट नव्हतं, समाज माध्यम सुदैवाने त्यावेळेला नव्हती, म्हणून अर्थात कदाचित त्यामुळे त्यांना जास्त चांगला अभ्यास करता आला असावा. पण तरी सुद्धा त्यावेळेला लेनिन तिथे काय करतोय हे टिळकांच्या लक्षामध्ये होतं. तिथे त्यांचं लक्ष असायचं. फ्रेंच राज्यक्रांतीचा, रशियन राज्यक्रांतीनंतरचा तो इतिहास जगामध्ये कसा बदलतोय, इंग्लंडमध्ये लेबर पक्ष कसा आकाराला येतोय, बदलतोय, हे सगळं हा माणूस इथे बसून सांगत होता. हा सगळा बुद्धीचा खेळ या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. आणि तो फक्त याच राजकारणाच्या क्षेत्रातच घडलेला आहे हे असं नाही. म्हणजे जेव्हा टिळक होते, आगरकर होते, त्याच वेळेला त्याच कालखंडामध्ये पुण्यासारख्या एका शहरामधनं, अजूनही पुणे हे बाकी सगळ्यासाठी केंद्र मानलं जातं, पण आर्थिक केंद्र अजूनही बनलेलं नाही. तो मान मुंबईला दिला जातो. योग्य अयोग्य हा मुद्दा सोडून द्या तुम्ही, पण ती जी मुंबई आर्थिक राजधानी आहे ती मुंबई मानली जाते. पण त्यावेळेला पुण्यामध्ये महादेव नामदोशी नावाचा एक तरुण, किरण नावाचं एक दैनिक वर्तमानपत्र काढत होता. आता ते का, त्याचं वैशिष्ट्य काय, त्याचा उल्लेख का करायला हवा? एका बाजूला केसरी आहे, सुधारक आहे, बाकीची अनेकांची राजकीय म्हणता येतील अशी तगडी भूमिका असलेली वर्तमानपत्र आहेत, पण तरी सुद्धा महादेव नामदोशी हे नाव महत्वाचं ठरतं यासाठी, कारण का त्या आर्थिक प्रसारासाठी, अर्थज्ञान, अर्थप्रसार व्हावा. आता हे काम आजची मराठी वर्तमानपत्रही, लोकसत्ता एखादा अपवाद सोडला तर तितक्या निष्ठेने करत नाहीत. पण किरण हे वर्तमानपत्र त्यावेळेला त्यांनी लोकांमध्ये अर्थसाक्षरता रुजावी यासाठी काढलं, पुण्यामध्ये काढलेलं होतं. म्हणजे अगदी जॉईंट स्टॉक कंपन्या लोकांनी तयार कराव्यात. टिळकांनीही त्याचा अनेकदा उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये, किंवा तो मुष्टी फंड कारखाने किंवा ते जे सगळे प्रकार होते. पण किरण मात्र फक्त त्यासाठी काढलेलं होतं. आणि महादेव नामदोशी हा तरुण फक्त 24 वर्षाचा होता. आता
गद्धे 25 मध्ये हा माणूस असं करत असेल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या बुद्धीची कर्तृत्वाची झेप काय असेल. आणि यांनी म्हणजे या किरणनी महादेव नामदोशी नावाच्या तरुणाने पहिल्यांदा मिठावरच्या कराविषयीचा उल्लेख केला की हा किती अन्याय आहे. हा हा पण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण या कालखंडामध्ये झालं मग पुढे महात्मा गांधींचा मिठाचा सत्याग्रह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह. पण मिठावरचा कर हा अन्याय आहे हे मांडण्याची भूमिका या देशामध्ये महाराष्ट्रामधल्या एका तरुणांनी घेतली. आणि हे हे सगळं तसं भारलेलं म्हणता येईल अशा स्वरूपाचं वातावरण होतं. याच कालखंडामध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा पुण्याला कोल्हापुरामध्ये 1902 सालची घटना, आपण 19व्या शतकामध्ये आता आलेलो आहोत. याच कालखंडामध्ये पहिल्यांदा आरक्षण द्यायला हवं हे मांडलं, ही भूमिका घेतली आणि आपल्या राज्यामध्ये दिलं. त्यांनी त्यावेळेला पूजा पाठासाठी सुद्धा अब्राह्मण अशा व्यक्तींना नेमलं आणि आरक्षणाचा रीतसर प्रसार केला. भारतामध्ये दोघांनी आरक्षणाचा प्रसार केला आणि भूमिका घेतली त्यावेळेला. एक शाहू महाराज आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, दोघेही मराठी आहेत लक्षात घ्या. म्हणजे मराठी माणसाच्या प्रज्ञेला, प्रतिभेला आणि त्याच्या बुद्धिवादाला कुठल्या कुठल्या अंशाने, कुठल्या कुठल्या कोणातनं आपण मोजायला हवं हे याच्यावरनं दिसेल. आणि हे सगळं याच कालखंडात होतं. तर फक्त राजकारण, समाजकारण असं नाही, तर नाशिकचा एक तरुण पोटा पाण्यासाठी, शिकण्यासाठी बडोद्याला होता. मुंबईला त्याचं येणं झालं. मुंबईला मनोरंजनाच्या खेळाला त्याला कुठेतरी बघायची संधी मिळाली. इंग्लंडला धडपडत गेला आणि त्या तरुणाला वाटलं की हे जे सगळं चाललेलं आहे इंग्रजीमध्ये आहे. पारशी रंगभूमी होती, पारशी काही उद्योजकांनी काही प्रयत्न करून बघितलेला होता, तसा मराठीत का नाही करायचं. या तरुणाचं नाव धुंडीराज फाळके. म्हणजे या 1913 साली यांनी पहिला भारतीय चित्रपट तयार केला, हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र. आता तुम्ही कल्पना करा की 1913 साल म्हणजे त्याच्यानंतर 1 वर्षामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. जग कुठल्या वातावरणामध्ये होतं, काय पद्धतीने जगत होतं आणि भारतासमोरच्या समस्या काय होत्या. तशातही या तरुणाला असं काहीतरी वेगळं करावं असं वाटलं. हे किती कौतुकास्पद आहे. म्हणजे ज्याचा आज आदराने आपण उल्लेख करतो बॉलिवूड, त्याचा जन्मदाता हा मराठी तरुण आहे. स्वतः ते पैसे त्यांनी घेतले, इंग्लंडला घेतले, कॅमेरा घेतला, कॅमेरा भाड्याने घेतला, त्याच्यात नुकसान झालं, बरंच काय काय घडलं. त्यांना सयाजीराव गायकवाड आणि बडोदा संस्थांनी पुढे मदत केली वगैरे वगैरे वगैरे. हे सगळं पुन्हा म्हणजे मराठी तरुणानं केलेला हा मुद्दा त्यातला महत्वाचा आहे. तसाच आणखी एक तरुण मराठी होता, त्यांनी असाच उद्योग केला. त्यांनी कुठे केरळामध्ये त्यांना काय नोकरी धंद्यासाठी जावं लागलं असेल. त्या तरुणाला लक्षात आलं की हे खूप छान काम आहे, आपण करू शकतो. तो तिथे जो काही मनोरंजनाचा प्रकार सुरू होता तिथल्या तरुणांना तो शिकवायला लागला. त्या तरुणाचं आडनाव छत्रे. सर्कस नावाचा प्रकार भारतामध्ये पुन्हा एकदा त्या मराठी तरुणांनी आणलेला आहे. हे किती गमतीशीर आहे, किती कौतुकास्पद आहे. त्याच कालखंडामध्ये छत्रे नावाचा एक गणिती सुद्धा महाराष्ट्राने दिलेला आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच कालखंडामध्ये एका तरुणाचं नाव आपण लक्षात ठेवायलाच हवं. शंकर आबाजी भिसे असं त्यांचं नाव आहे, पूर्ण नाव आहे त्यांचं. शंकर आबाजी भिसे या चांगल्या अर्थाने शब्द उचापतखोर म्हणता येईल. हा शब्द आपल्याकडे खूप बदनाम झालेला आहे. खरं म्हणजे जगाचं जर काही भलं झालं असेल ना तर या उचापतखोर माणसांमुळेच झालेलं आहे. अन्यांनी 10 ते 5 चाकरी करण्यापलीकडे काही वेगळे केलेले नाही. त्याच्यामुळे हे शंकर आबाजी भिसे खूप महत्वाचं नाव आहे. त्यांचं वर्णन त्यावेळेला इंग्लंडच्या द टाइम्सनी भारताचा एडिसन असं केलेलं आहे. त्यावेळेला मराठी तरुण आहे, हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 200 शोध त्यांनी लावले. आता करोनाच्या निमित्तानं आपण याचना करतोय अमेरिकेकडे किंवा युरोपकडे की त्या करोनावरती जी काही लशी आहेत त्याचं पेटंट, त्याचं बुद्धीचं किंवा काय स्वामित्व हक्क माफ करा. त्यावेळेला शंकर आबाजी भिसे या तरुणाच्या नावावरती 40 पेटंट होते. आज घराघरामध्ये वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीनच्या साठी जे काही तंत्रज्ञान आणि ते रसायनं लागतात त्याचा शोध या शंकर आबाजी भिसे नावाच्या माणसाने लावलेला आहे. घरोघर पाव खातो. पाव हल्ली हा जगण्याचा एक चांगला खाद्यपदार्थ आधाराचा झालेला आहे. अनेक पद्धतीनं तो, मग ते वडापाव ते पिझ्झा अशा अनेक पद्धतीनं तो त्याचे आस्वाद घेतला जातो. म्हणणं बरोबर नाही. आस्वाद घेण्यासाठी
हा शब्द वापरायचा आहे, त्या खाद्यपदार्थांची वर्गवारी वेगळी असते. हा खाल्ला जातो म्हणूया, पोटभरीसाठी किंवा काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा. तर या पावाच्या लगदा बनवण्याचं तंत्रज्ञान आणि एका यंत्राच्या मार्फत तो कसा बनवता येईल हे शंकराबाई भिसे या तरुणाने दाखवले. हे खूप महत्वाचं आहे. श्रीधर सर्वोत्तम जोशी नावाचे एक शास्त्रज्ञ त्यावेळेला होऊन गेले. त्यावेळेला त्यांनी जे काही संशोधन केलं, प्रकाशाच्या वरती विविध घटकांचा कसा प्रभाव होतो, जोशी इफेक्ट या नावाने तो शोध ओळखला जातो. आपल्याला माहिती नसेल, पण जोशी आणि इफेक्ट हा काहीतरी परस्पर विरोधी शब्द आहे सध्याच्या वातावरणामध्ये असं आपल्याला वाटेल. तर तसं नाहीये. हा जोशी इफेक्ट, त्याचं श्रीधर सर्वोत्तम जोशी त्याच्यामध्ये होते. वसंत रामाजी खानोलकर नावाचे होते, ते औषधशास्त्रज्ञ म्हणून त्यावेळेला ओळखले गेले आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन केंद्राचे ते यंत्रणेचे प्रमुख होते त्यावेळेला. त्याच्यातलं त्यांचं काम खूप महत्वाचं होतं. हे खूप हे सगळं मराठी भूमीमध्ये घडलेलं आहे आणि हे खूप मोठेपण अशासाठी आहे की हे उत्तर असेल, दक्षिण असेल, हे त्यांच्या नावावरती इतकं बुद्धिप्रधानता नाहीये. म्हणजे रामशास्त्री पेरियार यांचा नास्तिकवाद हा खूप अलीकडच्या कालखंडामधला आहे. त्याच्या आधी आपल्याकडे गोपाळ गणेश सागरकरांनी ही सगळी भूमिका घेतलेली आहे आणि ही सगळी माणसं एकमेकांच्या बुद्धीचा आदर करत होती. हा अलीकडच्या कालखंडामध्ये आवर्जून लक्षात घ्यायला हवा, अतिशय असा महत्वाचा मुद्दा. पण हल्ली क्षने वायचं किंवा क्षने आणखी अने बचं कौतुक करायचं असेल तर हा बचं आडनाव काय या टप्प्यापर्यंत आपण प्रवास केलेला आहे. त्या आडनावावरती कौतुक करायचं किंवा नाही, किंवा करायचं असेल तर किती करायचं आणि नसेल तर का नाही करायचं, अशी सगळी मांडणी केली जाते. पण हा महाराष्ट्र तसा नव्हता. हा बुद्धिवादी महाराष्ट्र आहे. त्याची सगळ्यांना एकमेकांविषयी इतका आदर होता एकमेकांविषयी, इतकी प्रचंड त्यांच्याविषयी एकमेकांविषयी कौतुकाची भावना होती. त्याचा अंतिम उद्गार कोणाला बघायचा असेल तर असाच एक प्रज्ञावान या महाराष्ट्रातनं जन्माला आला. त्याने, आपल्याला माहिती नसेल अनेकांना, किस्सा सांगायला हवा. मागा असं म्हणता येईल, दलित वगैरे नावाने आपण अतिशय वाईट शब्द प्रयोगाने त्याचा उल्लेख करतो. पण या तरुणाने जे पुढच्या कालखंडामध्ये गेलं त्याला तोड नाहीये. त्याचं नाव अर्थातच भीमराव आंबेडकर. बडोद्याच्या महाराजांनी त्यांना शिकायला मदत केली, इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी जे काही शिकले त्यावेळेला 1910 1911 हा कालखंड असेल. म्हणजे भारतात ही सगळी प्रचंड मोठी उलथापालथ होत होती. खूप बौद्धिक पातळीवरती बरंच काही घडत होतं. माणसं परदेशात जात होती, शिकत होती, गोलमेज परिषदा, हे सगळं असताना सुद्धा हा माणूस तिथे, आंबेडकरांसारखा विद्वान तिथे शिकला. त्यांनी त्या कालखंडात पदव्या घेतल्यात ना, त्या एकेका आयुष्यात घेता येणार नाहीत, तितक्या त्यांनी एक वर्षात 2-2 वर्षात त्या मिळवलेल्या आहेत. आणि तिथे एक प्रबंध लिहिला. त्या प्रबंधावरनं त्यांचा ब्रिटिश व्यवस्थेमधल्या ते विख्यात अर्थतज्ञ होते के लॉर्ड केन सारखे वगैरे, त्यांच्याशी वाद झाला आणि त्या वादाला त्यावेळेची किनार कशाची होती तर त्याने रुपयाचं मूल्य काय असायला हवं हा प्रबंध लिहिला. व्हॅल्यू ऑफ रुपी या नावाने त्यांचा तो निबंध खूप गाजला. अनेकदा अलीकडेपर्यंत त्याचा संदर्भ येतो. तर त्याच्यावरनं आंबेडकरांच्या या प्रकांड पांडित्यामुळे राणीच्या सरकारला एक दखल घ्यावी लागली. या सगळ्याची एक समिती नेमावी लागली. त्या समितीचं अपत्य म्हणजे आजची रिझर्व्ह बँक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे आंबेडकरांना आपण एका ठराविक दुर्दैवाने रंगामध्ये अडकून टाकलेले, एका ठराविक चळवळीशीच फक्त तेवढे मर्यादित आहेत अशा पद्धतीची त्यांची विभागणी करून टाकलेली आहे. आंबेडकर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे होते आणि त्यांच्या मोठेपणाचं अर्थशास्त्र हे आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरती दुर्दैवाने अजून अभ्यासच झालेला नाही. लोकसत्तेमध्ये, लोकरंजमध्ये या विषयावर बरेच काही लेख वगैरे आपण प्रकाशित केलेले होते. पण इतका प्रकांड अर्थशास्त्रज्ञ होता हा शिकलेला अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणजे अनुभवातनं आलेलं अर्थज्ञान असं नव्हतं. आंबेडकरांसारखा माणूस हा पेशाने अर्थशास्त्रज्ञ होता. म्हणजे त्याचे राजकारणात पडले नसते तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ म्हणून नावाजले गेले असते. इतकं मोठं काम आंबेडकरांचं आहे. याच आंबेडकरांनी पुढे 1943 साली एक भाषण दिलं. ते भाषण मला असं वाटतं की आजच्या समग्र
अभ्यासू जनतेनं किंवा ज्यांना अभ्यासाची इच्छा आहे त्यांनी ते वाचायला हवं. पुण्यामध्ये ते भाषण दिलं. त्या भाषणाचा प्रसंग काय होता, तर महादेव गोविंद रानडे यांची 101वी जन्मशताब्दी होती. त्या निमित्तानं आंबेडकरांनी दिलेलं भाषण आहे. 20-25 पानाचं भाषण आहे. हे का लक्षात घ्यायचं, अशासाठी लक्षात घ्यायचं की माणसं एकमेकांचा गौरव कसा करायची, एकमेकांच्या बुद्धीविषयी त्यांना किती आदर होता हे लक्षात यावं म्हणून हा भाषणाचा दाखला देतोय. त्याच्यात आंबेडकरांनी जे रानडे यांच्याविषयी उद्गार काढलेले किंवा त्यांचा जो गुणगौरव केलेला आहे की समग्र महाराष्ट्राची बुद्धिमत्ता एका तागडीमध्ये आणि रानडेंची बुद्धिमत्ता दुसऱ्या तागडीमध्ये, अशी जरी विभागणी केली तरी रानडेंची बुद्धिमत्ता सरस ठरू शकेल अशा स्वरूपाचा त्यांचा विचार आहे. रानडेंच्या बुद्धीची उंची, त्यांच्या विचाराची झेप आणि विश्लेषणाची खोली, आंबेडकरांनी असे असे 3 शब्दप्रयोग वापरून त्याचं विश्लेषण केलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, 1943 सालची घटना आहे. त्यावेळेचा हा पुण्यामधला प्रसंग आहे. माणसं अशी बुद्धीनी जोडली गेलेली होती आणि एक याच्यात महत्वाचं लक्षात घ्यायला हवं ते काय, बुद्धीनी जोडलेली माणसं ही जास्त आनंदाने जोडली जातात. त्याच्यामध्ये एक सौष्ठवता असते, एक दीर्घकालीनता असते. भावनेनी जोडलेली एकंदर जे काही नातेसंबंध असतील किंवा परस्परांमधले संबंध असतील त्याला एक विस्विषितपणा असतो, कारण भावना एक तात्कालिक असू शकते. पण त्यावेळेचा महाराष्ट्र हा बुद्धीने जोडला गेलेला महाराष्ट्र होता. खूप देदीप्यमान वाटावं अशा स्वरूपाचा हा महाराष्ट्र होता. आणि याच महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1918 सालचा हा, आता 1943 सालचा मी तुम्हाला हा किस्सा सांगितला. 1918 साली असाच एक प्रकार घडला. त्यावेळेला टिळक इंग्लंडमध्ये होते आणि त्या इंग्लंडमध्ये असलेल्या मला वाटतं चिरोल खटल्यासाठी टिळक इंग्लंडमध्ये होते. तर त्या इंग्लंडमध्ये असलेल्या खटल्यासाठी आलेल्या टिळकांना भेटावं असं इंग्लंडमध्येच काम करणाऱ्या एका तरुणाला खूप इच्छा झाली आणि तो तरुण टिळकांच्या त्यांच्या बुद्धी तेजानं, त्यांच्या मांडणीनं खूप भारावलेला होता. तोपर्यंत टिळक देशाचे नायक झालेले होते, लक्षात घ्या. दुर्दैवाने अलीकडच्या काळात टिळक म्हटलं की मग विशिष्ट आडनाव, विशिष्ट जात, विशिष्ट धर्म, अशा अतिशय क्षुद्र म्हणता येईल अशा स्वरूपाने त्यांना आपण बांधून टाकलेलं आहे. पण टिळकांचं वर्णन इंग्रजांनी सुद्धा तेला तांबोळ्यांचा पुढारी असं केलेलं आहे. भारतीय असंतोषाचा जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. म्हणजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा सगळा कालखंड टिळकांनी स्वतःच्या हाताने घडवलेला आहे. आणि त्यावेळेला टिळक जेव्हा केसरी आणि काँग्रेसच्या प्रचारार्थ लागले त्यावेळेला टिळकांनी शेतीच्या अभ्यासासाठी शेतकऱ्यांना हा अर्थप्रश्न समजावा म्हणून शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यापर्यंत आपला ज्ञान, आपली माहिती पोहोचवलेली आहे. त्यामुळे टिळकांचा दरारा एवढा होता. 1918 सालची घटना सांगतो मी. तर त्या इंग्लंडमध्ये असलेल्या मुलाला अतिशय भारावल्यासारखं वाटलं की अरे इंग्लंडमध्ये टिळक आहेत, आपणही इंग्लंडमध्ये शिकतोय, आपण त्यांना जाऊन भेटायला हवं. तर ज्या मुलाचंही कौतुक आहे, हा गेला भेटायला त्यांना, टिळक त्याला भेटले आणि त्या मुलाचंही नाव झालेलं होतं. का नाव झालेलं होतं, तर त्यावेळेला हा मुलगा, जी परीक्षा फक्त इंग्लंडमध्येच घेतली जायची, त्या परीक्षेमध्ये देशात म्हणजे इंग्लंड आणि अमेरिका, भारत या दोन्ही देशात मिळून पहिला आलेला होता. त्या परीक्षेचं नाव ICS. आता जी IAS ची पूर्वरूप जे होतं ते ICS, तशी ती ICS ची परीक्षा हा तरुण पहिला आलेला होता. त्यांना टिळकांना भेटायला जावं असं वाटलं. टिळकांना भेटला आणि टिळकांना हा तरुण म्हणाला की मला असं वाटतं की हे शिक्षण सगळे ठीक आहे, काय कोणीही शिकू शकतं, कोणीही पदवी मिळेल, मला तुम्ही जे करता ते जास्त महत्वाचं आहे, मला त्या कामासाठी तुमच्या बरोबर यायचंय. टिळकांनी सांगितलं तुझा विचार चांगला आहे, कौतुक आहे, तुला यावं असं वाटतंय, तू अभ्यास करतोयस तरी सुद्धा तुझं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे, हे छानच आहे ते, पण येऊ नकोस तू. त्याने विचारलं का येऊ नकोस, तुम्ही एका बाजूने माझं कौतुक करताय माझ्या बुद्धिब्राह्मण्याचं किंवा जे काही मला यश मिळालं त्याचं, पण तरी येऊ नको असं सांगताय तुम्ही. तर टिळक म्हणाले ठीक आहे, भारत आज ना उद्या स्वतंत्र होणार आहे, स्वतंत्र झालेल्या भारताला तुझ्यासारख्या बुद्धिमान तरुणांची गरज आहे, तेव्हा तू तिथे थांब. आणि हा तरुण म्हणजे चिंतामणराव देशमुख, CD देशमुख. तर ही जी बुद्धीची एकमेकांच्या उंची, त्याच्या विषयी आदराने बघणं, बांधणं आणि त्याचा एकमेकांना सांगणं, हे या महाराष्ट्रामध्ये इतकं सहजपणे घडत होतं. CD देशमुख पुढे नेहरूंच्या कालखंडामध्ये मंत्री झाले आणि ह्याचं कौतुक का वाटतं मला माहितीये, हे आपण खरं म्हणजे आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हवं की एखादा बुद्धिमान आहे किंवा एखादा मोठा आहे
म्हणजे त्याचं सगळंच बरोबर असायला हवं असं मानणारा महाराष्ट्र नव्हता. म्हणजे ठीक आहे, आहेत टिळक मोठे आहेत, फारच छान त्यांचं काम आहे. आता टिळक म्हणलं की मग ते गणपती उत्सव, शिवजयंती या या नजरेने त्यांना आपण बघतोच. पण शिवजयंती किंवा गणपती उत्सव हा त्यांनी धर्माच्या प्रसारार्थ बांधलेला नाहीये. त्यांचं असं वाक्य आहे की शिवाजीचा काय आम्ही हिंदू राजा होता म्हणून घेतलेला नाही, तो हिंदवी राजा होता म्हणून त्याला घेतलेलं आहे. मुसलमानांना सुद्धा असं जर काही करा, मोहम्मदच नाही त्यांनी शब्द वापरलेला आहे, त्यांनी अकबराच्यासाठी करावं. म्हणजे टिळकांना धर्माच्या चौकटीत अडकवणं सुद्धा किती चुकीचं आहे याच्यावरनं दिसेल. तर तर त्या त्या संदर्भात तो दाखला त्या तरुणाचा आपण देत होतो. तर ही जी सगळी मांडणी आहे ही अशा स्वरूपानं होत होती आणि त्यांच्या नंतर सुद्धा एवढा दबदबा झाला टिळकांचा. म्हणजे काय दरारा असेल हे सांगायची गरज नाही, आपण कल्पनेनेच विचार करू शकतो. पण तरी सुद्धा त्यांच्या गणपती उत्सवाला विरोध करणारे बुद्धिमान महाराष्ट्रातच होते. त्यातली दोघांची नावं घ्यायला हवीत, एक राजाराम शास्त्री भागवत, दुर्गाबाईंचे काका, आणि दुसरे प्रबोधनकार ठाकरे, आताच्या मुख्यमंत्र्यांचे आजोबा. या दोघांनी अशी भूमिका घेतली की टिळकांनी धर्म रस्त्यावर आणू नये, आणि हा जर तुम्ही उद्योग करायला गेलात आणि तो जर लोकप्रिय झाला आणि तसाच टिकला तर उद्याची डोकेदुखी यातनं तयार होईल. आता हे किती कौतुकास्पद आहे की टिळकांसारख्यांच्या चुका किंवा त्यांच्या ज्या काही योजना असतील त्यातल्या त्रुटी दाखवून देणं हे महाराष्ट्राने केलेलं आहे. हे मला असं वाटतं हे खूप महत्वाचं अंग महाराष्ट्राचं राहिलेलं आहे. सतत ही बुद्धिप्रधानता महाराष्ट्राची कायम राहिलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही दशकामध्ये गेलात, या 1980 पर्यंत मला असं दिसतंय की ही ही अशी प्रत्येक दशकामध्ये अशी बुद्धिमान माणसं महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहेत. त्यांनी महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आकार दिलेला आहे. इथेच जगामधली पहिली किरणी जन्माला येते, इथेच टाटा जन्माला येतात, इथेच त्यांना जगामध्ये कधी जन्माला सुद्धा विचार सुद्धा आलेला नव्हता असा विद्युत, ज्याला जलविद्युत म्हणतात, त्याचा प्रकल्प तयार करावा असा इथेच वाटतो त्यांना. याच भूमीमध्ये खरं टाटा, जमशेदजी टाटा जगभर हिंडत होते, पण याच भूमीमध्ये त्यांना स्ट्रॉबेरी लावावीशी वाटली हिमालयामध्ये. सिमल्याला नाही लावली त्यांनी, कारण इथला शेतकरी त्यातनं प्रयोग करून ती टिकवू शकेल असं त्यांना वाटलं. हे सगळ्या भूमीमध्ये घडलेलं आहे. म्हणून महाराष्ट्राचा जेव्हा जेव्हा विचार येतो ना, खरं म्हणजे त्याचा आदर या बुद्धिप्रमाणतेनं आणि त्या बुद्धिवादाने आपण करायला हवं. दुर्दैवाने नंतरच्या दशकामध्ये, आपण नंतरच्या कालखंडामध्ये हे आपण विसरत गेलेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्र हा बुद्धीला बाजूला ठेवून पुढे गेलेला आहे. हे मला असं वाटतं की हा जो टप्पा आहे हा टप्पा आपण लक्षात ठेवायला हवा. कारण महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावरच्या कामामधनं म्हणा किंवा भूमिकेतनं जी काही थोडीशी पिछेहाट, थोडीशी अतिरिक्त जी काही तुम्हाला म्हणायची असेल ती पिछेहाट झाली, त्याचा संबंध हा बुद्धिवादाच्या त्यागाशी आहे. हा बुद्धिवाद हा दुर्गाबाई आपल्या भागवत, दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे किंवा अगदी नरहर कुरुंदकर यांच्यापर्यंत टिकून होता. नंतरचा कालखंड मात्र महाराष्ट्र हा विचारांना घाबरायला लागलेला महाराष्ट्र तयार झाला. आणि महाराष्ट्राने विचारायला घाबरण्याचा काळ आणि महाराष्ट्राच्या पिछेहाट सुरू होण्याचा काळ हा एकच आहे, आपण लक्षात ठेवायला हवं. कुरुंदकरांची मांडणी जर तुम्ही त्यावेळेला लक्षात घेतलीत ना, तर त्यांचं लिखाण आहे ते तसंच्या तसं आज आपण तितक्या ताकदीने मांडू पण शकणार नाही कदाचित. कारण या विचारालाच घाबरायला लागलेलो होतो आपण. म्हणजे त्यांनी एका ठिकाणी लिहिलंय की भाषणातलं त्यांचं वाक्य आहे ते सांगायला हवं. तिथे मला असं वाटतं की आपण आपली वेळ झालेली आहे, तिथे प्रश्नोत्तरांचा काळ तिथे थांबावं. ते सुंदर वाक्य आहे. तर ते असं म्हणतात की सर्व धार्मिक माणसांचा बुद्धूपणा हे माझ्या जीवनातले फार मोठे दुःख आहे. धार्मिक माणसाची बुद्धीच मंद होते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बुद्धीला मंदत्व आणण्याचे, प्रगतीस अडथळा आणण्याचे काम धर्माने केले आहे असं कुरुंदकर म्हणतात. आता हे आजच्या काळात कुरुंदकर असं भाषण देऊ शकतील का, किंवा त्यांनी दिलं तरी कोणी छापेल का, हा मला असं वाटतं विचार करायला हवा. आणि त्याच कुरुंदकरांनी जेव्हा मुसलमान धर्मियांच्या सभेमध्ये जायची वेळ आली तेव्हा तिथे जाऊन ते ठणकावून म्हणाले की तुम्ही तुमच्या मते आज माझी हत्या व्हायला हवी तुमच्या धर्म विचारार्थ, कारण मी पाखंडी ठरवू शकतो. म्हणून ते असं म्हणतात की तुम्हाला जर तुमचा धर्मच, स्वतःचा तुम्ही धर्मच जर
त्याच्यावरतीच प्रेम करत बसलात, काय ताकद आहे विधानामध्ये ते असं म्हणतात. आणि कुठे म्हणतात ते लक्षात घ्या. म्हणजे स्वतःच्या सुरक्षित वातावरणात म्हणत नाहीत, तिथे जाऊन ते सांगतात की तुम्ही स्वतःच्या धर्मावरतीच प्रेम करत बसलात तर तुम्हाला तुमचा धर्म या देशावरती प्रेम करू देणार नाही, हे कुरूंकर म्हणतात. हे कौतुकास्पद आहे. ते पुढे जाऊन असं म्हणतात की तुम्हाला त्यासाठी धर्मनिरपेक्ष व्हायला हवं आणि तुम्हाला धर्मनिरपेक्ष होण्यासाठी हिंदूंनी आधी धर्मनिरपेक्ष होऊन त्यासाठी तुम्हाला मदत करायला हवी. हा इतका विचारांचा परीघ, राजकीय, सामाजिक, शास्त्रीय, समाजशास्त्रीय, तत्वज्ञान, विष्णुशास्त्री ब्रह्मचारींसारखा म्हणजे ज्याला मार्क्सच्या पद्धतीनं ज्यांनी काही विचार मांडले असं म्हटलं जातं, असा बुद्धिमान सुद्धा या महाराष्ट्रातनच होऊन गेला. तर या बुद्धिमानांच्या परिचय सुद्धा म्हणता येणार नाही, पण एक झलक या व्याख्यानाच्या निमित्तानं मला आपल्यासमोर सादर करता आली. हा तर्कवादी महाराष्ट्र आपण, मला असं वाटतं की विसरायला नको. या महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्तानं जर कुठला विचार आपण करणार असू तर मला असं वाटतं की हा तर्कवादावर आधारित महाराष्ट्र पुन्हा कसा प्रदीप्त होऊ शकेल असा विचार आपण करायला हवा. त्याच्यातच महाराष्ट्राचं आणि या देशाचं भविष्य आहे, याविषयी माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. महाराष्ट्राच्या या बुद्धी परंपरेला पुन्हा एकदा सजग करण्याचं, जागृत करण्याचं व्रत म्हणूया, विचार म्हणूया, नेम म्हणूया, काही म्हणाल ते करूया. पण या निमित्तानं आपण असा विचार करायला हवा. असा विचार या निमित्तानं होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि मर्यादा वेळेची मी ओलांडलेली याविषयी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार. धन्यवाद.